नमस्कार. आपली सर्वांची इच्छा होती की मी एक आर-आर व्हिडिओ टाकावा. ठीक आहे. तर मी एक छोटासा व्हिडिओ बनवतो आहे. आपल्याला ते सगळ्यांना पाहायचं आहे. बघ, आता सगळ्यात पहिले जर आपण पाहतो म्हटलं तर मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी फ्रेम कोण करते? मॉनिटरी पॉलिसी फ्रेम करण्याचा अधिकार कोणाला असतो? RBI. RBI ही असते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जिला मध्यवर्ती बँक, शिखर बँक किंवा बँकेची बँक म्हणूनही ओळखली जाते. मग इथे जर आपण उदाहरणामध्ये समजायसाठी घेतलं, एक SBI, BOI आणि पंजाब नॅशनल बँक. ओके, 3 बँका इथे आपण उदाहरणासाठी पाहूया. जसं SBI, आपण SBI बँक घेतली, पण या SBI बँकेला आता पैशाची गरज आहे. ठीक आहे. आता SBI बँक कोणापाशी जाईल पैशासाठी? RBI कडे. कोणाकडे मागेल? RBI. SBI वाले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जातील. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वाले SBI ला पैसे देतील, पण असे फ्री मध्ये देईल का? नाही. मग जे पैसे देतील त्यावर काय लावेल? व्याज. काय लावेल? व्याज. यालाच आपण म्हणतो इंटरेस्ट. काय म्हणतो? इंटरेस्ट. बघा, SBI वर जे व्याज लावलं, ज्या पैशावर व्याज लावलं बेटा, त्यालाच आपण म्हणतो काय म्हणतो आपण? रेपो रेट. पैशाची गरज कोणाला होती? SBI कोणाकडे गेली? RBI कडून पैसा घेतला. ठीक आहे. RBI ला माहित आहे की ही SBI किंवा एक जी बँक आपल्याकडे पैसा घ्यायसाठी आली आहे, ती आपल्या कस्टमरला म्हणजे ग्राहकाला काय देणार आहे? पैसा वाटणार आहे. पण मला एक गोष्ट सांगा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने SBI ला 5% वर एक उदाहरण द्यायचं झालं, आपण इथे पर्सेंटेज घेऊ 5%. किती टक्के? 5%. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने SBI ला किती टक्क्यांनी व्याजावर पैसा दिला? मला एक गोष्ट सांगा, ही एक बँक आहे. ही बँक आपल्या कस्टमरला 5 पेक्षा कमी टक्क्यावर पैसे देईल का? नाही, जास्त देईल. ओके, का बरं कमी देणार नाही? कारण बेटा इनच किती आणलं? 5% आणलं. जास्त टक्क्यावर देईल. मग समजासाठी आपण घेऊ इथे 10%. गरज कोणाला होती? SBI कोणाकडे गेली? RBI. पैसा जो RBI ने SBI ला वापरायसाठी दिला आहे आणि RBI ने SBI वर जो व्याज लावलाय, या पैशावर व्याज लावलाय, त्याला म्हणतो आपण RR म्हणजे रेपो रेट. या रेपो रेट मध्ये आता काय करायचं आहे? जसं फॉर एक्झाम्पल, एका ग्राहकाला पैशाची गरज आहे, तो कुठे जाईल? बँक मध्ये जाईल पैसे आणण्यासाठी. मग आता कस्टमर कडून हे काय करतील? यांनी घेतलं 5%वर, हे किती आहे? 10%वर. ओके, मग आता एक बँक जेव्हा आपल्या ग्राहकाला, कस्टमरला जो पैसा देतो, तो कोणत्या रेटवर असतो? बेस रेट. कोणता रेट? बेस रेट. आता सगळ्यात महत्त्वाचा, आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की सर, हा जो रेपो रेट आहे, हा RR आहे, हा किती दिवसाचा असतो? तर हा असतो बेटा 2 ते 14 दिवस. 2 ते 14 दिवसापर्यंत रेपो रेटवर RBI ही एका पर्टिक्युलर बँकेला पैसे देऊ शकतो. त्याच्यानंतर दिसतं आपल्याला खाली MSF. ठीक आहे. MSF साठी 1 दिवस. आणि बँक रेट कसा लागतात? जेव्हा एखादी बँक RBI कडून लॉंग टाइम पिरियड साठी पैसा घेते, ते येते बँक रेट मध्ये. ओके, आशा करतो निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल.